मित्रांनो, आपण बघताय अंगारकीचा आजचा हा पवित्र दिवस आणि आज आपण आलेलो आहोत गणपतीपुळे या ठिकाणची विद्युत रोषणाई पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी सूरज. आज एक्सप्लोर करतोय गणपतीपुळे, विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थीनिमित्त. जर मित्रांनो गणपतीपुळेचं दर्शन घ्यायचं असेल, खूप गर्दी टाळायची असेल तर सकाळी मॉर्निंगला किंवा मग संध्याकाळी हा बेस्ट टायमिंग आहे, त्यावेळी आपण दर्शन घेऊ शकतो. आता मी रात्रीचा निघालो आहे, आत्ता वाजले जवळपास 8:45 आणि तरी पण आत्ताचा माहोल बघू शकता आपण की एवढी अशी गर्दी अजून रस्त्यालाच जायचं आहे आपल्याला तिकडे. आता आपण मंदिराच्या मुख्य रस्त्याला लागलोय. आपण गर्दी बघू शकता की संध्याकाळचा माहोल असून पण आज या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी आहे, कारण आजचा दिवस खूप पवित्रचा आहे आणि तो पवित्र जपण्यासाठी आज केलेली ही गर्दी. म्हणजे जर तुम्ही बघितला हा पूर्ण 1 किलोमीटरचा आहे, जो मंदिराला पूर्ण डोंगराला त्या टेकडीला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. तर जी मनातली मनोकामना आहे, जी नवसाला पावला गणपती म्हणून, या गणपतीची ओळख आहे भावांनो. कधी आलात तर गणपतीपुळ्याला आहे ना, ठिकाणी कधी प्रदक्षिणा घालायची योगाला तर घालू शकतो. तिकडे पार्किंग पण आहे अशी या साईडला. रात्रीच्या वेळी गणपतीपुळे मंदिराचा परिसर एका वेगळ्याच ऊर्जेने भरलेला असतो. मंदिरावर केलेली ही सुंदर रोषणाई आणि सोबतीला समुद्राच्या लाटांचा गाज, हा अनुभव शब्दांत सांगणे कठीण आहे. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भक्तांची मोठी रांग आहे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या दर्शनाची ओढ स्पष्टपणे दिसते. मित्रांनो, आपण वेशीतून आतमध्येच प्रवेश करतोय, तोच आरतीला सुरुवात झाली श्री गणेशाच्या. आज विशेष म्हणजे अंगारकीचा पवित्र योग आणि या पवित्र योगाची आजच्या दिवसाची सुंदर अशी आरती या ठिकाणी अनुभवतोय. कारण ऊर्जावान अशा या परिसरामध्ये आज आपण पाय ठेवलाय आणि या ठिकाणी आरतीला सुरुवात होणं म्हणजे हे खरं आपलं भाग्य आहे मित्रांनो. कारण या पवित्र दिवसाच्या, या पवित्र सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी स्वतः असणं आणि तुम्हालाही या सोहळ्याचा अनुभूती देणं, या पवित्र सोहळ्याची या आपल्या चॅनलवरतून आपण कित्येक जण बघत आहात मित्रांनो. खरंच जर आपल्या या चॅनलमध्ये खूप सुंदर अशा गोष्टी या ठिकाणी आज गणपतीच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तर नक्कीच गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायला विसरू नका. आपण बघताय की प्रांगणाच्या समोर आहे बघा, काही जण फोटो सेशन करताना दिसत आहेत. आज मोदकाबरोबर गणपती बाप्पाच्या आवडत्या फोटो सेशन करतायत. आत्ताच मित्रांनो दर्शन झालं आणि आपण बघू शकता की खूप सुंदर पद्धतीने या मंदिराचं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. आणि आतलं जर डिझाईन वगैरे पाहिजे तर खूप सुंदर गणपतीची मूर्ती पूर्ण गणपतीच्या मंदिरावरती आहे बघा. स्वस्तिक शेठ पण माझ्यासोबत होते, तर आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय. काय मित्रांनो गर्दी बघा, आपल्या लक्षात येईल की आता किती प्रचंड पद्धतीने या ठिकाणी गर्दी गणपतीपुळे ठिकाणी बघा. प्रचंड असा कल्लोळ झाला आहे की गर्दी म्हणजे गर्दी. दर्शन व्यवस्थित झालं भावांनो, काय विषय नाही. मंदिराचा लुक जर बघितलं ना, म्हणजे खरंच एक म्हणजे कितीही दुःख असू द्या, कितीही काहीतरी असू द्या आयुष्यामध्ये, बघितलं का खरंच एक प्रसन्नताच येते. आणि ही प्रसन्नता आणण्यासाठी आपल्याला गणपतीपुळे यावं लागतं. किती प्रचंड पद्धतीने या ठिकाणी गर्दी आहे, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो एक तेज आहे, तो तजेला आहे. आणि हे तजेला फक्त गणपतीपुळेच्या मंदिरात. तर मंडळी, तुम्हालाही गणपतीपुळेचा हा रात्रीचा नजारा आणि अंगारकीचा सोहळा अनुभवायचा असेल तर तुम्हीही पुण्यावरून, आपल्या पिंपरी चिंचवडवरून सुद्धा गणपतीपुळेसाठी गाडी आहे. जर तुम्ही प्लॅन करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी ही बससेवा उपलब्ध आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कारने वगैरे कशाने येणार असाल तर तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करून नक्की येऊ शकता आणि हा आनंद आपल्या गणपती बाप्पासोबत नक्कीच साजरा करा. चला, पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.